नियमित रोजगार भेटला पाहिजे आणि यांच्या मानधनामध्ये दुप्पट वाढ झाली पाहिजे। यासाठी आज आम्ही एक निर्णय घेतलेला आहे। 288 आमदारांचे आम्ही समर्थन पत्र घेणार आणि दुसरा एक निर्णय आम्ही घेतलेला आहे की या महाराष्ट्रामध्ये जे मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री फिरतील त्यांना फिरणं मुश्किल आम्ही महाराष्ट्रामध्ये करणार आहोत। कारण या लाडक्या भावानी, या लाडक्या बहिणीनं या ठिकाणी या सत्तेमध्ये 237 लोकांना निवडून दिलं आहे। आज 1500 रुपये मागणारी युवती आज मोठ्या संख्येनं आज संविधान चौकात आलेली आहे। यांचं म्हणणं आहे आम्हाला आता 1500 नकोत, आम्हाला कायमस्वरूपी हक्काची नोकरी पाहिजे। याकरिता आम्ही या पुढील काळामध्ये हे आंदोलन अधिक तीव्र करणार नक्कीच। 5-5 महिने पगारी नाही आहेत, पण ते पगारी मिळतील, आज ना उद्या मिळतील, त्याबद्दल आम्ही जरा आवश्यक नाही। पण आमचा खरा मूळ प्रश्न आहे, आमच्या काही प्रशिक्षणार्थ्यांचं 35 वय ओलांडत आहे। आज काही मुलांचे लग्न थांबलेले आहेत, मुली कोणी द्यायला तयार नाही, उदासीन होऊन तो व्यसनी होतोय। आज ह्या पोरांनी प्रशिक्षण घेतलेल्या 5-5 पदव्या घेतलेल्या प्रशिक्षणार्थ्यांनी, या उच्च शिक्षितांनी या शेतामध्ये खुरपायला जावं काय आमच्या भगिनींनी? मिस्त्रीच्या हाताखाली रोजगारी म्हणून आमच्या या तरुणांनी काम करावं का रानामध्ये काम करावं? अशा प्रकारचा सवाल सरकारला आम्ही विचारतोय। रोजगार हमीची योजना अडाणी लोकांसाठी सरकार राबवतं, मागेल त्याला काम देतं आणि शिकलेल्या लोकांसाठी सरकार काही प्रोग्राम राबवत नाही आणि या बेरोजगारांची बेरोजगारी संपवण्यासाठी प्रयत्न करत नाही। म्हणून आम्ही प्राण गेला हरकत नाही, पण हे प्रशिक्षणार्थ्याला नियमित रोजगार मिळेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार। नागपूरमध्ये पाहू शकतो आपण